राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायतच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी हिंदूराव यांनी केले आहे। प्रमोद हिंदूराव एक महाराष्ट्रातील निष्ठावंत ग्रामीण भागाची जाण असलेला नेतृत्व आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकप्रतिनिधी घडले आहेत। कार्यकर्त्यांना एक संघ करून पक्षाचे बळ वाढवण्यासाठी त्यांचे योगदान आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे। नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, मुंबई। नमस्कार। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमाने नागपूर येथे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। मला सर्व ठाणे जिल्ह्यातल्या तमाम जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की त्या शिबिरामध्ये आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन मिळणार आहे। देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, ऑल इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि काही विचारवंतांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं त्या विचाराची शिदोरी घेऊन येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायत या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे। आणि म्हणून एक दिवसीय जरी शिबिर असलं तरी त्या शिबिरामधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना सामाजिक दृष्टिकोन ठेवून आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करायचं आहे। मला खात्री आहे का या सर्व गोष्टीमध्ये आपण सर्वजण आग्रही राहू। ठाणे जिल्हा तसा पाहिला तर राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या फार प्रबळ असा तो जिल्हा आहे आणि म्हणून या प्रबळ अशा जिल्ह्यामधले आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून ह्या गोष्टीचं भान आपण मुद्दाम ठेवलं पाहिजे की आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला अजून बळ देण्याच्या अनुषंगाने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि काम करत असताना अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण वरच्या ज्यांची नावं मी उल्लेख केला, वरिष्ठ नेत्यांच्या, वरिष्ठ स्तरावरच्या, त्या सर्वांची वेळोवेळी आपल्याला आवश्यकता लागणार आहे आणि म्हणून त्यांच्या संपर्कात राहण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करूया। पुन्हा एकदा जे कार्यकर्ते येणार आहेत ज्यांना निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल, कारण लिमिटेड कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी नाराज होण्याचं कारण नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्तारित ज्यावेळी मोठं शिबिर होईल त्यावेळी आपल्या सर्वांना तिथं बोलवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे। आणि म्हणून राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की ज्या कार्यकर्त्यांना निमंत्रण पत्रिका पोहोचलेली आहे, मेसेज आलेले आहेत, त्यांनीच त्या कार्यक्रमाला हजर राहायचं आहे आणि ते हजर राहत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ। धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी।